भारतीय जनता पार्टीनं तिकीट नाकारलेले खासदार दिलीप गांधी आणि भारतीय जनता पार्टीने स्वीकारलेले लोकसभेचे उमेदवार सुजय विखे पाटील यांची आज भेट झाली। गेल्या कित्येक दिवसांपासून चाललेल्या नाराजी नाट्याला आज पूर्णविराम मिळाला असून विद्यमान खासदार दिलीप गांधींना उमेदवारी नाकारून काँग्रेसमध्ये आलेल्या सुजय विखेंना भाजपनं उमेदवारी दिली होती, त्यामुळे दिलीप गांधी काहीसे नाराज झाले होते। मात्र आज अचानकपणे सुजय विखेंनी दिलीप गांधींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन बंद खोलीमध्ये सुमारे तासभर चर्चा केली। त्यानंतर बोलताना त्यांनी सांगितलं की विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी आपल्या कार्यकाळात भरपूर कामं केली असून ते पक्षाचे ज्येष्ठ खासदार आहेत, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेणं गरजेचे असल्याने आपण वेळ घेतला असल्याचं सुजय विखे यांनी सांगितलं। नाही, मी त्या ठिकाणी फक्त त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो। ज्येष्ठ खासदार राहिलेले आहेत, 15 वर्ष या ठिकाणी खासदार म्हणून त्यांनी काम पाहिलं, अनेक कामं त्या ठिकाणी त्यांनी केलेले होते आणि म्हणून मला उमेदवारी मिळाली म्हणून त्यांचं दर्शन घेणं। शहराध्यक्ष आहेत, भारतीय जनता पार्टीच्या फार मोठं संघटन त्यांच्या पाठीमागं आहे आणि म्हणून निवडणुकीच्या या सगळ्या प्रवासामध्ये अशा ज्येष्ठांचे आशीर्वाद असले पाहिजेत आणि म्हणून आशीर्वाद घेणं त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांनी त्या ठिकाणी माझ्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला ते येतील असं त्यांनी ग्वाही दिली। दरम्यान 2 दिवसांपूर्वी वडील राधाकृष्ण विखेंनी दिलीप गांधींची भेट घेतली आणि आता डॉक्टर सुजय विखेंनी भेट घेतल्यानं गांधी यांचं बंड जवळपास संपल्यात जमाय। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर।